श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णा डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून झालेली आहे. गेल्या आठवड्यात कोकण पार्ट 1 मी अपलोड केला होता, पण घाई गडबडीमध्ये माझा कोकण पार्ट 2 अपलोड करायचा विसरून गेला होता. तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करूयात. स्वर्गसुख याची व्याख्या माझ्या लेखी काय आहे हे सांगायचं झालंच तर कोकण आणि कोकणामध्ये फॅमिलीसोबतची ही कोकण ट्रिप माझ्यासाठी स्वर्गसुखापेक्षा कमी नव्हती. लग्नाला 15 वर्ष पूर्ण होऊन 16वं वर्ष चालू आहे. अशी फॅमिली ट्रिप आमची झालीच नव्हती. या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पोरांच्या नादावादा का होईना, पण आमची फॅमिली ट्रिप सक्सेसफुली झाली. सगळ्यांच्या कामाच्या शेड्यूलमुळं 2 दिवसाची ट्रिप ठरली. 2 दिवसाच्या ट्रिपमध्ये लांबचा प्रवास नको म्हणून पुण्याच्या जवळचंच कोकण ठरवलं. दिवेआगर पुण्यापासून 150 किलोमीटर अंतरावर आणि दिवेआगरच्या जवळच लागणारे आरवी समुद्र, त्यासोबत श्रीवर्धन, हरिहरेश्वर या ठिकाणांची भेट. त्यातलंच हे हरिहरेश्वरचं मंदिर, जे की कोकण किनारपट्टीवरती आहे. खूप जास्त ऊन होतं. सगळ्यात अगोदर दर्शन घेतलं आणि त्यानंतर बाकीचा परिसर एक्सप्लोर करायचं ठरवलं. फॅमिलीसोबत होतं त्याच्यामुळे जास्त शूट घ्यायचं नाही, फक्त फोटोज वगैरे क्लिक करायचा असं मी अगोदर तीच ठरवलं होतं. कारण लहान पोरं खूप जास्त होते, त्यामुळे जबाबदारी जास्त होती. तुम्ही कधी हरिहरेश्वरला गेला असाल तर हा पण नक्की बघा. फक्त इथं चढणं उतरणं खूप रिस्की काम आहे, पण निसर्गाची किमया खूप अपार आहे हे असं म्हणतात ते खरं. ऊन जास्त, गरमीही जास्त, त्याच्यामुळं इथे जायला बऱ्याच जणांनी टाळाटाळ केली, कारण चढणं उतरणं प्रत्येक जणाला पॉसिबल नव्हतं. पण माझं हे होतं की इतक्या लांब आलो आहे आणि मुलांना हा पॉईंट नाही दाखवला तर काय दाखवलं, म्हणून माझ्या हट्टापायी आम्ही इकडं आलो. इथं आल्यानंतर मुलांना इतकं छान वाटलं पाहूनही. इथला परिसर स्वर्गच आहे, पण इथे सर्वांनी खूप घाण केलेलं आहे. पाण्याच्या बाटल्या, खाण्याचे प्लास्टिकचे बॅगी वगैरे खूप जास्त घाण केल्यामुळे परिसर दूषित झालेला आहे. नाहीतर हे स्वर्गापेक्षा कमी नाही. या उडणाऱ्या लाटा, त्या खडकावरचं पाणी पाहायला प्रचंड भारी वाटतंय. श्रीवर्धनमध्ये मुलं बीचमध्ये गेले होते, त्याच्यामुळं जास्त काही शूट केलं नव्हतं, कारण की त्यांच्याकडे लक्ष देणं खूप मस्त इम्पॉर्टंट होतं. त्यानंतर काही फोटोज वगैरे क्लिक केले. ते फोटोज आत्ता तुमच्यासोबत शेअर करते. हा अरबी समुद्र आहे. इथे बीचवरती जाण्याआधी स्वतःची आणि मुलांची खूप काळजी घ्यावी लागते, कारण की समुद्र आतमध्ये ओढला जातो. पाहायला इथलं चित्र अप्रतिम आहे. फोटोही खूप छान निघतात, पण स्वतःचा रिस्क आहे ह्याच्यात. छोट्याशा आनंदासाठी जीवाचा धोका कशाला म्हणून अरबी समुद्रामध्ये आणि हरिहरेश्वरच्या समुद्रामध्ये जाणं आम्ही टाळलं. ट्रिप तर खूप मस्त झाली. आठवणीही खूप जमा झाल्या. जेवढी येताना एक्साइटमेंट होती, तेवढी परतीच्या प्रवासात असताना अजिबात एक्साइटमेंट नव्हती. मुलीही थकून बाकून झोपून गेली. पण या 2 दिवसामध्ये दिवेआगरमध्ये, कोकणमध्ये एवढ्याशा लहान वयात जी त्यांनी मेमरीज गोळा केलेली आहे, ते आयुष्यभर त्यांच्या पुसण्यामध्ये जाणार नाही. सोलो ट्रिप आणि फॅमिली ट्रिपमध्ये खूप सारा फरक राहतो. तो आज इथं एक्सपिरियन्स करायला भेटला. नका तुम्ही कधी एकत्र राहू, नका कधी एकत्र खाऊ, पण कधी असा वेळ भेटेल तर नक्की जॉईंट फॅमिली होऊन राहा. कारण की हे दिवस, हे मेमरीज, ह्या आठवणी परत येणे शक्य नाही. जे मुलांना आजीबाबाकडून, आत्याकडून, मावशीकडून, मामाकडून जे प्रेम भेटतं, मुलांना आशीर्वाद भेटतं, ते भेटणं आजकालच्या जगात अशक्य झालेलं आहे. त्यामुळे मनामध्ये आडी न ठेवता प्रत्येक क्षण आनंदाने जगला पाहिजे. चला तर मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.